हू कॅन मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. माझ्याजवळ पुस्तक आहे, माझ्याजवळ पुस्तक नाही आणि माझ्याजवळ पुस्तक आहे का? I have book. I have a book. I have a book. I do not have a book. Did I have a book? बघा, आपल्याला डीडचा वापर नाही करायचा. डीड हे पास्ट मध्ये जातं. माझ्याजवळ पुस्तक नव्हतं, तर माझ्याजवळ पुस्तक होतं का असं होतं. डीडचा वापर नाही करायचा, डूचा वापर करायचा आहे. तर कोण सांगतं डबल एकदा? तीन मध्ये एक जण बोला. I have a book. I do not have a book. Do I have a book? हा, व्हेरी गुड. आय हॅव अ बुक. आय डू नॉट हॅव अ बुक. डू आय हॅव अ बुक. ओके, माझ्याजवळ पुस्तक आहे, माझ्याजवळ पुस्तक नाही, माझ्याजवळ पुस्तक आहे का? ओके, तसंच आता सेम म्हणायचं बघा. राजेशजवळ पेन आहे, राजेशजवळ पेन नाही, राजेशजवळ पेन आहे का? Rajesh have pen. Rajesh do not have pen. Do Rajesh have pen? व्हेरी गुड. बघा, राजेश हॅव पेन लक्षात ठेवायचं. राजेश, आता बघा, राजेश हॅव पेन म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणतो राजेश हॅव पेन. राजेश डज नॉट हॅव पेन म्हणायचं आपल्याला. राजेश डज नॉट हॅव पेन. डज राजेश हॅव पेन. डजचा वापर करायचा कारण ते थर्ड पर्सन आहे राजेश. ओके, आता पुढचं वाक्य आहे, तो हुशार आहे, तो हुशार आहे, तो हुशार नाही, तो हुशार आहे का? She is clever. She is not clever. She is clever. तसं होतं. सी इज अ क्लेवर. ओके, सी इज अ क्लेवर म्हणजे ती हुशार हे बघा, ही इज अ क्लेवर, तो हुशार आहे. ओके, ही इज नॉट क्लेवर, तो हुशार नाही. इज ही क्लेवर, तो हुशार आहे का? असं बघतं. किंवा सी इज अ क्लेवर, ती हुशार आहे. सी इजंट क्लेवर, ती हुशार नाही. इज सी क्लेवर, ती हुशार आहे का? असं होतं. तर आपण त्याला दोन प्रकारे म्हणू शकतो. सी इज अ क्लेवर, ती हुशार आहे. सी डज नॉट क्लेवर, ती हुशार नाही. डज सी क्लेवर, ती हुशार आहे का? दोन प्रकारे इजंट किंवा इज किंवा वापरून करू शकतो. इजंट वापरून करू शकतो, डझंट वापरून करू शकतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, आता पुढचं घ्या. राम क्रिकेट खेळतो, राम क्रिकेट खेळत नाही, राम क्रिकेट खेळत आहे का? राम क्रिकेट खेळतो, राम क्रिकेट खेळत नाही, राम क्रिकेट खेळतो का? हा, तीन प्रकारे म्हणायचं आहे तुम्हाला. Ram is playing cricket. Ram do not play cricket. Do Ram play cricket? तर बघा, आता आता पहिलं वाक्य बघा, राम क्रिकेट खेळतो, राम प्ले क्रिकेट असं म्हणू शकतो आपण. राम इज प्ले क्रिकेट म्हणू शकतो किंवा राम प्ले क्रिकेट म्हटलं तरी चालतं. राम प्ले क्रिकेट, राम क्रिकेट खेळतो. दुसरं वाक्य आहे निगेटिव्ह वाक्य, राम डज नॉट प्ले क्रिकेट, डज राम प्ले क्रिकेट. लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, पुढचं वाक्य आहे बघा. ओके, आता पुढचं वाक्य जनरल वाक्यामध्ये मी घेतो. जनरल वाक्यामध्ये आपल्या डेली मध्ये जायचे. ओके, मी सकाळी लवकर उठतो, मी सकाळी लवकर उठत नाही, मी सकाळी लवकर उठतो का? मी सकाळी लवकर उठतो. I wake up early in the morning. I do not wake up early in the morning. Does I wake up early in the morning? आता इथे शेवटी तुम्ही डज वापरला, डज नाही वापरला, डूच वापरायचं. ओके, बघा, मी सकाळी लवकर उठतो. आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. दुसरं वाक्य निगेटिव्ह, आय डू नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. आणि डू आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. लक्षात ठेवायचं. ओके, हा, मी पाणी पितो, मी पाणी पित नाही, मी पाणी पितो का? I drink water. I do not drink water. Do I drink water? येस. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, आय ड्रिंक वॉटर, आय डू नॉट ड्रिंक वॉटर, डू आय ड्रिंक वॉटर. लक्षात ठेवलं तुम्हाला. तर नकारार्थी हे तुम्हाला कळत लागेल. आता एक वाक्य तुम्हाला ते प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणायचं का, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणायचं आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणायचं आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वाक्य म्हणायचं आहे. ओके, एक वाक्य आहे तुम्हाला कशामध्ये म्हणायचं आहे बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मी म्हणेन, तुम्हाला ते सिंपल पास्ट मध्ये म्हणायचं आहे. तेच तुम्हाला वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्ये म्हणायचं आहे. ओके, आर यू रेडी? हा, वाक्य आहे, साधं वाक्य घेतो. आय प्ले क्रिकेट. तुम्हाला आता सिंपल पास्ट मध्ये वाक्य करायचंय. आय प्ले क्रिकेट आणि सिंपल फ्युचर मध्ये करायचंय. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. आता सिंपल पास्ट मध्ये करायचं, मी क्रिकेट खेळलो.
आणि सिंपल फ्युचर मध्ये करायचे मी क्रिकेट खेळेल. हाऊ यू बिकम अ सेंटेन्स इन टेन्स. I will play a cricket. I had play a cricket. आय हॅड प्ले क्रिकेट नाही म्हणता येत. सिंपल पास्ट असते. I played cricket. I played cricket. I will play cricket. व्हेरी गुड. आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो. आय प्लेड क्रिकेट मी क्रिकेट खेळलो. आय विल प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळेल. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. हे काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता दुसरं वाक्य घ्यायचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. सी सिंग्स अ सॉन्ग. सी सिंग्स अ सॉन्ग. आता तिचं पास्ट मध्ये करायचं आणि तुम्हाला फ्युचर मध्ये करायचं आहे. हाऊ हाऊ यू बिकम अ सेंटेन्स इन पास्ट अँड फ्युचर. सी सिंग्स अ सॉन्ग. ती गाणे गाते. ती गाणे तिने गायले आणि ती गाणे गायल. कसं म्हणणार आपण? She sing a song. सी She सिंग्स अ sang सॉन्ग. a song. She will sing a song. हा, लक्षात ठेवतो बघा. सी सिंग्स अ सॉन्ग. ती गाणे गाते. सी सॅंग अ सॉन्ग म्हणायचं, संग नाही म्हणायचं. सी सॅंग अ सॉन्ग. तिने गाणे गायले. SANG सॅंग. पास्ट टेन्स. सिंगचं पास्ट टेन्स होतं सॅंग. सी सॅंग अ सॉन्ग अँड सी विल सिंग अ सॉन्ग. ओके. आता पुढचं वाक्य आहे. आता पुढचं वाक्य आहे की आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो. तुम्हाला त्याचं सिंपल पास्ट टेन्स करायचंय आणि त्याचं तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स करायचंय. हाऊ यू बिकम अ सेंटेन्स इन सिंपल पास्ट अँड सिंपल फ्युचर. आय राईट अ लेटर. त्याचं तुम्हाला सिंपल पास्ट करायचं आणि सिंपल फ्युचर टेन्स करायचं आहे. आपल्या टेन्सचा वापर इंग्लिशमध्ये कशा करायचा आहे हे आपण शिकत आहोत. ना की आपण टेन्सचाच वापर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करता आला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करता आलं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मिस्टेक होणार नाहीत बोलण्यामध्ये आपल्या टेन्स. म्हणून सिंपल सिंपल वाक्य कसं म्हणणार? आय राईट अ लेटर. तर सिंपल पास्ट काय होणार आणि सिंपल फ्युचर काय होणार? कोण सांगतं बरं? आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो. मग सिंपल पास्ट मध्ये काय म्हणणार आणि सिंपल फ्युचर मध्ये आपण त्याला काय म्हणणार? कोण सांगतो बरं? खरं बनवतो. Who can make the sentence in past tense and future tense? हे सेंटेन्स कोण फ्युचर टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये करेल? आय राईट अ लेटर. त्याचं सेकंड फॉर्म होतं बघा, रोट. काय होतं? रोट होतं. मग कसं म्हणणार आपण? I write a letter. I wrote a letter. I will write a letter. हा, व्हेरी गुड. I फार write छान. a letter. I wrote a letter. I will write a letter. व्हेरी गुड. व्हेरी छान. व्हेरी फान. ओके. खूप छान प्रकारे. ओके. आय राईट अ लेटर. आय रोट अ लेटर. आय विल राईट अ लेटर. व्हेरी गुड. फार छान. ओके. पुढचं त्याच्यानंतर घ्या. सेकंड सेकंड आहे बघा. आता पुढचं सेकंड आहे बघा. सी प्लेड क्रिकेट. सी प्ले क्रिकेट असं म्हणायचं. सी प्ले क्रिकेट. आता ते तुम्हाला सिंपल पास्ट करायचं आहे आणि सिंपल फ्युचर करायचं आहे. सी प्ले क्रिकेट. सी प्ले क्रिकेट म्हणजे ती क्रिकेट खेळते. सी प्ले क्रिकेट. ती क्रिकेट खेळते. त्याला पास्ट मध्ये कसं करणार आणि फ्युचर मध्ये आपण ते सेंटेन्स कसं ऍड करणार? हा, सिंपल फ्युचर. चला फास्ट फास्ट मध्ये बनवायला आपल्याला ग्रामर खूप घेणं गरजेचं आहे. ग्रामर आलं पाहिजे आपल्याला. बोलता आलं पाहिजे तुम्हाला, He करता played. पण आलं पाहिजे. हा. He played सी cricket. सी सी He सी played सी cricket. सी She घेतो आपण. played cricket. She played cricket. She will play cricket. व्हेरी गुड. She played cricket. She played cricket. She will play cricket. व्हेरी गुड. सी प्ले क्रिकेट. सी प्लेड क्रिकेट अँड सी विल प्ले क्रिकेट. व्हेरी गुड. खूप छान. आता तुम्हाला कळलं सिंपल फ्युचर टेन्सचा आपण वापर असा केला आहे. आता आपल्याला काम करायचं आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये वाक्य म्हणायचं आहे. त्यातच करायचं तुम्हाला पास्ट कंटिन्युअस. त्यातच करायचं तुम्हाला फ्युचर कंटिन्यू टेन्स मध्ये वाक्य. ओके. आता प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये आहे आय एम रायटिंग अ लेटर. आय एम रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित आहे. ओके. इज कॉल्ड द प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्हाला ते सिंपल पास्ट
पास्ट कंटिन्युअस मध्ये करायचं आहे, त्याच्यात तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस मध्ये करायचं आहे. कसं करणार आपण? सिंपल सिंपल पासून आपल्याला चांगलं शिकायचं आहे. पास्ट कंटिन्युअस मध्ये कसं करणार आपण? I was writing a letter. ओके. फ्युचर I कंटिन्युअस will be write a letter. आय विल बी रायटिंग अ लेटर म्हणायचं आपल्याला. आयएनजी प्रत्येक तिन्हीमध्ये लागतो, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये लागतो, पास्ट कंटिन्युअस मध्ये लागतो आणि फ्युचर कंटिन्युअस मध्ये लागतो. ओके, आय एम रायटिंग अ लेटर. ओके, आय वॉज रायटिंग अ लेटर आणि आय विल बी रायटिंग अ लेटर. तिन्ही काळामध्ये त्याचा वापर सेमच आहे. वर प्लस आयएनजी, वर प्लस आयएनजी. फक्त विल बी लागतं फ्युचरमध्ये आणि वॉज वेअर लागतं पास्टमध्ये आणि ॲम आर लागतं प्रेझेंटमध्ये. कारण कशामुळं की आपल्याला ह्याचा वापर स्पोकन मध्ये असते बघा. आपल्याला कधी म्हणत असतं की मी काल क्रिकेट खेळत होतो, आय वॉज प्लेइंग क्रिकेट येस्टरडे असं म्हणतो ना आपल्याला. मी काल काहीतरी लिहित होतो, येस्टरडे आय वॉज रायटिंग समथिंग. मी काहीतरी काल लिहित होतो. ओके, मी काल माझ्या मित्राशी बोलत होतो, आय वॉज टॉकिंग विथ माय फ्रेंड येस्टरडे. म्हणजे या गोष्टी आपल्याकडून चुकणार नाहीत. म्हणजे आपल्याला पास्ट मध्ये काय करायचं? मी उद्याच्याला पुण्याला जात होतो, आय विल बी गोइंग टू पुणे टुमॉरो. ओके, मी उद्याच्याला पुस्तक वाचित असेल, आय विल बी रायटिंग अ बुक. पण लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला तर टेन्स मध्ये कन्वर्ट कसं करायचं. जे काय आपल्या स्पोकनच्या मिस्टेक होतात, बऱ्याचशा जणांच्या ह्याच मिस्टेक होतात की त्यांना टेन्स मध्ये वापर कळत नाही. आणि काय काय मुलं काय करतात, मग टेन्स कडे बघायला गेले वाक्य चुकतात आणि वाक्य टेन्स मध्ये कन्वर्ट करता येत नाही. ह्या प्रॉब्लेम होतो. मग ह्या गोष्टी आपल्या चुकल्या नाही पाहिजे. आता पुढचं वाक्य घ्या. ओके, दे आर दे आर प्लेइंग अ क्रिकेट. पास्ट मध्ये करायचं त्याच. दे आर प्लेइंग अ क्रिकेट. पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये आपण त्याचं कसं करणार? दे आर प्लेइंग अ क्रिकेट. ते आहे बघा प्रेझेंट They टेन्स, was प्रेझेंट playing कंटिन्यू. a cricket. दे वॉज कसं येईल? They will be दे They विल बी are कसं playing येईल? a cricket. They 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 were playing a दे cricket. वर हा They shall be playing a cricket. हा शॅल बी घेऊ शकतो, विल बी घेऊ शकतो. बघा, दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. दे वर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत होते. आणि दे विल बी प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत असतील. ओके, लक्षात ठेवायचं. ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकाने बघा, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, या सेंटेन्सकडे आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला इंग्लिश बोलायची आहे, पण आपल्याला इंग्लिश कशी बोलायची आहे? प्रोफेशनली बोलायची आहे. अशी इंग्लिशची ग्रामरची गरज नाही. पण आपण काय करतो, आपण एज्युकेशन घेत असतो, तर आपल्याला ग्रामरचा वापर खूप करावा लागतो. आपल्याला रायटिंगमध्ये ग्रामर करावं लागतं, आपल्याला कुठेतरी लिहायचं असतं त्यावेळेस ग्रामरचा वापर करावा लागतो. हे ज्या मिस्टेक होतात आपल्या त्या ग्रामरमध्येच होतात स्पोकनच्या. सहजासहजी आपल्याला इंग्लिश बोलता येत असते, फक्त काय कुठे यूज करायचं, कोणतं वाक्य बोलायचं हे आपल्याला कळणं खूप गरजेचं असतं. तर चला पुढचं घ्या आता. आता पुढचं वाक्य आहे बघा. सी इज सिंगिंग अ सॉन्ग. सी इज सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे ती गाणं गात आहे. पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्यू टेन्स मध्ये करायचे. He was She singing a song. Singing a song. He will be singing a song. Singing a song. व्हेरी व्हेरी गुड. सी इज सिंगिंग अ सॉन्ग. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग आणि सी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. म्हणजे बघा लक्षात ठेवा, सी इज सिंगिंग अ सॉन्गचा अर्थ होतो ती गाणं गात आहे. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणं गात होती. आणि सी विल बी सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणं गात असेल. फ्युचर कंटिन्युअस म्हणजे भविष्यात एखादी क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी आपण आता, तसं मी उद्याच्याला गावी जात असेल, आय विल बी गोइंग टू माय विलेज टुमॉरो. म्हणजे असं एखादी गोष्ट आत्ता सांगणे, उद्या असं करत असतील, उद्या तसं करत असतील, त्याला म्हटलं जातं फ्युचर कंटिन्यू टेन्स. ओके, त्याच्यानंतर पुढचं घ्या आता वाक्य. आता बाकीच्याने सुद्धा करायचं आहे, बाकीच्याने सुद्धा बोलायचं आहे. तुम्ही थोडं थांबायचं, त्यांना बाकीच्याला सुद्धा बोलून द्या. ओके, तर पुढचं वाक्य आहे. ओके, आता पुढचं वाक्य आहे, वी आर गोइंग टू स्कूल. वी आर गोइंग टू स्कूल, आम्ही शाळेत जात आहोत. तुम्हाला पास्ट कंटिन्युअस करायचंय आणि फ्युचर कंटिन्युअस करायचंय. बाकीचे बोला बरं. बरेच जण जॉईन आहेत आणि बाकीचे बोलत नाहीत. हा, वी आर गोइंग टू स्कूल. चला बाकीचे कोण सांगतो बरे? वाघमारी करता का तुम्ही? हा, We we will going to school. We was going to school. नाही, वी वॉज नाही होणार. कोण करतं बरे हे वाक्य? We were going to school. हा, वी वेअर गोइंग टू स्कूल. हा, फ्युचर कंटिन्युअस मध्ये कसं करणार आपण?
We will going to school. वी विल बी म्हणावं लागणार आपल्याला. विल बीचा वापर करावा लागतो. वी विल बी गोइंग टू स्कूल. ओके. आम्ही शाळेत जात असू. ओके. वी आर गोइंग टू स्कूल म्हणजे आम्ही शाळेत जात आहोत. वी वर गोइंग टू स्कूल म्हणजे आम्ही शाळेत जात होतो. आणि वी विल बी गोइंग टू स्कूल म्हणजे आम्ही शाळेत जात असेल. आम्ही सर्वजण शाळेत जात असू. ओके. त्याच्यानंतर पुढचं आहे. ओके. रोहन इज वॉचिंग अ टीव्ही. रोहन इज वॉचिंग अ टीव्ही. त्याचा सिंपल पास्ट कंटिन्युअस मध्ये करायचं आहे फ्युचर. Rohan is watching a TV. Rohan will be watching a TV. Rohan was watching a TV. व्हेरी गुड. रोहन इज वॉचिंग अ टीव्ही. रोहन वॉज वॉचिंग अ टीव्ही. रोहन विल बी वॉचिंग अ टीव्ही म्हणजे रोहन चित्रपट पाहत असेल. रोहन चित्रपट काल पाहत होता. रोहन चित्रपट सध्या पाहत आहे. ओके. आता पुढचं वाक्य आहे. ओके. नेहा. ओके. असं म्हणा. कविता आणि नेहा दोघे पण शाळेत जात आहेत. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये आपण कसं करणार आता? कविता आणि नेहा. Kavita and Neha Kavita both and are going to school. Kavita and Kavita दोघे and पण Neha going to school. Kavita and कविता Neha. mm, दोघे पण Kavita and Neha are going to school. ओके. पास्ट मध्ये कसं करणार आपण त्याला? पास्ट कंटिन्युअस मध्ये Kavita and Neha they are going to school. Kavita and Ka- Neha was going to school. वाज नाही वापरायला जमत. वैदिक Kavita, म्हणतो शांत. हा Kavita and Neha both were going to school. हा. तर लक्ष ठेवायचं आपल्याला. तर बघा हे वाक्य कसं होतं बघा, की दोन जर नामं जर अँडने जोडली असेल तर आपल्याला अनेक वचनी हेल्पिंग वर वापरावं लागतं. कारण की असण्याची संख्या 2 आहे म्हणून तिथं वॉज किंवा इजचा वापर करायचा नाही. बघा कविता अँड नेहा आर गोइंग टू स्कूल असं म्हटलं तरी चालतं. किंवा कविता अँड नेहा बोथ आर गोइंग टू स्कूल दोघे पण शाळेत जात आहेत असं म्हटलं तरी चालतं. कारण बोथचा वापर दोघीसाठी घेतला जातो. आता पास्ट मध्ये कसं म्हणणार आपण? कविता अँड नेहा बोथ बोथ वर आर गोइंग टू स्कूल. बोथ वर गोइंग टू स्कूल. ते दोघे पण काल शाळेत जात होत्या. कविता अँड नेहा विल बी गोइंग टू स्कूल म्हणजे कविता आणि नेहा शाळेत जात असतील. अशा प्रकारची जी काही वाक्याची रचना आहे आपल्याला ती टेन्स मध्ये कळलं पाहिजे. मग टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता थर्ड आहे आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये तुम्हाला करायचंय पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये करायचं आणि ऍज तुम्हाला यूज अ फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये करायचं. पहिलं वाक्य मी तुम्हाला सर्वांना सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला तशीच वाक्य बनवायची आहेत. आता पहिलं वाक्य आहे आय हॅव प्लेड क्रिकेट. आय हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो आहे. ओके. पास्ट मध्ये होणार आहे आय हॅड प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो होतो. आणि फ्युचर मध्ये होणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आय विल हॅव प्लेड क्रिकेट. आय विल हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो असेल. भविष्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल. आय विल हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे तेच प्रेझेंट टेन्सचं वाक्य प्रेझेंट परफेक्टचं वाक्य पास्ट परफेक्ट मध्ये करायचं आहे. पास्ट परफेक्टचं वाक्य तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये करायचं आहे. ओके. आता वाक्य आहे राजू राजू हॅड राजू हॅज गॉन टू स्कूल. राजू हॅज गॉन टू स्कूल. राजू हॅज गॉन टू स्कूल. हे तुम्हाला काय करायचं आता पास्ट परफेक्ट मध्ये करायचं आहे ऍज अ फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये करायचं. कोण Raju करतो? had gone to school. Raju will be have विल gone बी to नाही school. हॅव म्हणायचं. विल हॅव म्हणायचं. विल बी नाही येत. विल हॅव. Raju will Raju have has gone to school. हा. वाघ तुम्ही सांगा. Raju had gone to school. Raju has will हॅज विल नाही करता has येईल हॅज विल. going to has going to school. Gone to school. कोण सांगतो बरे वाक्य कोण करतो?
तुमचा टेन्समध्ये कशामुळे करायला लागलोय मी, तुमचा टेन्समध्ये तुम्हाला बोलायचं कळलं पाहिजे. आपल्याला काय होतं, आपले मिस्टेक होतात. कधी-कधी आपल्याला बोलता येत नाहीये. आपल्याला कळत नाही की आपण टेन्स केलं काय. बोलता-बोलता आपण काय करतो, टेन्स कळतच नाही आपल्याला कधी काय बोलायचं. आपण कधी प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्सचं प्रेझेंट टेन्स करून टाकतो. पण ह्या गोष्टी आपल्याला काय होतात आणि आपल्याला फिअर राहते, भीती राहते. आणि असं इंग्लिशमध्ये कधी-कधी टेन्समध्ये बोलायला गेलं की तुमचं वाक्य चुकतं. आणि टेन्सचं वाक्याचं कधीच हे कळत नाहीये. पण आपल्याला काय करायचं, आपल्याला प्रोफेशनल इंग्लिश शिकायची. मी पहिल्यापासून सांगतो. आपल्याला अशी थितूर-मिथूर इंग्लिश शिकायची नाही. उगाच जनरल बोलायची नाही बोलायची. आपल्याला कंप्लीटली परफेक्टली इंग्लिश बोलायची आहे. म्हणजे समोरचा आपल्या मिस्टेक काढू शकला नाही पाहिजे. ओके. हां, कोण वाक्य म्हणेल बरं ते वाक्य? Raju will have going to school. हं. आता विल हॅवच्या नंतर गोइंग घेतलं तुम्ही. गॉन बोलायचं आपल्याला. तर बघा कसं होणार आहे बघा. राजू हॅज गॉन टू स्कूल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. राजू हॅड गॉन टू स्कूल. पास्ट परफेक्ट टेन्स. राजू विल हॅव. विल हॅवच वापरायला लागतं. विल हॅव, हॅज वापरतच नाहीत फ्युचर टेन्समध्ये. काही असो, थर्ड पर्सन असो, काही असो, विलच्या नंतर कधी पण हॅवच वापरायचं आपल्याला फ्युचर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये. मग राजू विल हॅव गॉन टू स्कूल. प्रेझेंट पहिलं होणार बघा. राजू हॅज गॉन टू स्कूल. राजू शाळेत गेला आहे. राजू हॅड गॉन टू स्कूल. राजू शाळेत गेला होता. राजू विल हॅव गॉन टू स्कूल. राजू शाळेत गेला असेल. ह्या वापर आपल्याला कळला पाहिजे. आपल्याला वाक्यामध्ये काय बोलायचंय, कुठे बोलायचंय, कशा प्रकारे यूज करायचं. ओके. तर टुडे आज आपण हे घेतलं, आपण कोणतं घेतलं, आपण प्रेझेंट टेन्स घेतलं, सिंपल प्रेझेंट टेन्स घेतलं, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स घेतलं आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेतलं. आता एक वाक्य तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये करायचंय, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करायचंय, सिंपल पास्ट मध्ये करायचंय, सिंपल फ्युचर मध्ये करायचंय. तेच वाक्य तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करायचंय, पास्ट कंटिन्युअस मध्ये करायचंय, फ्युचर कंटिन्युअस मध्ये करायचंय. तेच वाक्य तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट मध्ये करायचंय, पास्ट परफेक्ट मध्ये करायचंय आणि फ्युचर परफेक्ट मध्ये करायचंय. ओके. सिंपल साधं वाक्य. पहिलं वाक्य आहे बघा. आय सिंग अ सॉन्ग. आय सिंग अ सॉन्ग. याचं तुम्हाला पास्ट मध्ये सिंपल पास्ट करायचं, सगळ्यामध्ये टेन्स मध्ये करायचं, जेवढं आपण शिकलो तेव्हा. एक जण, कुणी पण एक जण करणार, बाकीचे लक्ष देणार. ओके. डोंट वरी अबाउट युअर मिस्टेक्स. ओके. जरी काही चुका झाल्या तर मी तुम्हाला सांगायला येत आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. कोण सांगन? एक जण सांगणार वाक्य. आपण जेवढ्या टेन्स घेतलं त्या टेन्स मध्ये ते वाक्य तुम्हाला करायचं आहे. आय सिंग अ सॉन्ग. सिंपल वाक्य आहे, ते तुम्हाला करायचं. कोण करतं? बरं, हेल्पिंग वर्क तर माहितच आहे. जरी काही चुकायला तर मी आहे तुम्हाला सांगायला, पण एक जणांनी करायचंय. कोण करतं याच्यापैकी? ओके. पण ठीक आहे. वाघमारे. चला, स्टार्ट नाऊ. I sing a song. I sang a song. I will sing a song. I am singing a song. I I I was was. singing a song. I will be I shall be singing a song. I has I have sung a song. I had sung a song. I shall have sung a song. ओके. खूप छान प्रकारे. ओके. हां, कुठेच मिस्टेक झाली नाही. एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणखीन कोण सांगतं बरं हेच वाक्य आता डबल कोण सांगतं रिपीट? बघा तुमचं जनरल, तुमचं ग्रामर खूप इम्पॉर्टंट आहे बघा आपलं स्पोकनमध्ये. ग्रामर हा पार्ट म्हणजे आपल्याला कळतं वापरायचं कसं, यूज कसं करायचं. कोण करतं बरं, कोण सांगतात हां? सरळ बोलायला काय वाटत नाही. इंग्लिश म्हणा जर आपल्याला नियमाने बोलायचं म्हटलं तर थोडंसं डिफिकल्टी येतं. पण ही डिफिकल्टीज आपल्याला आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकते, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला ह्याला इग्नोर करून चालणार नाही. कारण की आपण स्कूल लेव्हलचे आहेत. आपल्याला ॲज अ सब्जेक्ट बघितलं तर आपल्याला ग्रामर महत्वाचं आहे. ॲज अ स्पोकन बघितलं तर आपल्याला बोलता येणं गरजेचं आहे. व्हॅकॅब्युलरी तर आपण रोज पाठ करीतच असतो. त्याच्यामध्ये तुमचं त्याची इम्प्रूव्हमेंट, रायटिंग स्किल तुमची डेव्हलप होते कारण तुम्ही डेली लिहितात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आपल्याला 2 लक्षात ठेवायचं की आपल्याला स्पोकन प्लस ग्रामर यूज करून बोलायचं आहे. की टेन्स नेमका व्याकरणामध्ये कसा यूज केला जातो. ओके. कोण सांगतं बरं हे वाक्य आता? आय सिंग अ सॉन्ग. हे तिन्ही काळ म्हणजे आपण जेवढे काळ घेतले त्याच्यामध्ये करायचंय. कोण सांगतं फास्टमध्ये? मग त्याच्यानंतर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आपल्याला सुरू करायचं आहे. कोण सांगतं हे? चला, कोण आहे रेडी?
आहे कुणी रेडी? ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो बघा. आय सिंग अ सॉन्ग, आय सिंग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं गातो. आय वॉज सिंगिंग सॉरी, आय सॅंग अ सॉन्ग मी गाणं गात होतो. आय विल सिंग अ सॉन्ग, आय विल सिंग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं गात असेल. दुसरं वाक्य आहे आय आय एम अ सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं गात आहे. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं गात होतो. आय विल बी सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं गात असेल. आय हॅव संग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं गायलं आहे. आय हॅड संग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं गायलं होतं. आणि आय विल हॅव संग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं गायलं असेल. त्या काळामध्ये आता उद्याच्या राहिला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स हे राहिलेलं आहे आपला. ओके, तर लेट स्टार्ट आता कम्युनिकेशन स्किल्स कडे थोडं वळूया. तर आपल्याला कोण सध्या